नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही परीक्षा हॉलमध्ये नेमकं काय करायचं किंवा पेपर कसा सोडवायचा याबद्दल आपण सांगणार आहोत. तुम्ही परीक्षा सेंटरला 1-1.5 तास आधी जाणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे आपण स्टेबल राहू आणि वेळेच्या आधी गेल्यानंतर आपल्याला शांत आपलं मन राहील. ते तुम्ही 1.5 तास आधी सेंटरला जा आणि परीक्षा हॉलमध्ये जवळपास 45 मिनटं किंवा 30 मिनटं आधी जा. सेंटरला गेल्यानंतर तुमचा मित्र-मैत्रीण कोणीही जुने वगैरे भेटले त्यांना म्हणा की पेपर झाल्यानंतर आपण 2-3 तास खूप गप्पा मारू, पण सध्या गप्पा मारू नका, कुणाशीही जास्त बोलू नका, हाय हॅलो करा. बस बाकी काहीही करू नका. परीक्षाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी कुणालाही बोलू नका. किंवा काहीही वाचू नका. त्या दिवशी काहीच वाचायचं नाही, अगदी करंट अफेअर्ससुद्धा वाचायचं नाही. शांत पद्धतीनं आपल्याला पेपरमध्ये जायचं आहे. आता तुम्ही परीक्षा हॉलमध्ये गेलेले आहात असं गृहीत धरू आपण, आणि आपल्या हातात आन्सर शीट आहे. आन्सर शीट आपलं हॉल तिकीट आहे आणि परीक्षेला काय घेऊन जायचं हे माहीत आहे आपल्याला. हॉल तिकीट असेल, आपलं ओरिजिनल ID कार्ड असेल, त्याची एक झेरॉक्स असेल. ह्या गोष्टी तुम्ही नेलेल्या आहेत. परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला आन्सर शीट दिलेली आहे. आता आन्सर शीटमध्ये नंबर बरोबर टाकायचा आहे. ते AU असेल, औरंगाबाद सेंटर असेल तर पुणे असेल तर PR असेल वगैरे 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 जे असेल, बरोबर ते 0 कुठं आहे ते शोधायचं, 1 कुठं आहे ते शोधायचं आणि अशा रीतीनं ते भरायचं. त्याच्यानंतर अजून आपल्याला पेपर दिलेला नाही तर सेट आपल्याला दिल्यानंतरच ते टाकायचा. त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट कोड वगैरे भरायचं, परीक्षेचं नाव, तुमची साईन बरोबर करायची. ह्या गोष्टी झाल्या नॉर्मल गोष्टी. आता तुमच्या हातात पेपर आला समजा, आता पुढचे 2 मिनटं राहिलेत आणि तुमच्या हातात आता पेपर आलेला आहे. तुम्ही सेट जो आहे तो त्याच्यावरती हे केलेला आहे, ब्लॅकने गोल केलेला आहे. तुमचा A असेल, B असेल, C असेल, D असेल, याच्यापैकी सेट असेल. या तुम्ही सेट त्याच्यावरती कोड टाकलेला आहे. आता तुम्ही पेपर सोडवणार आहात आणि आता तुम्ही सील ओपन केलेलं आहे. आत्ता नेमकी काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे? आता आपल्याकडे पुढचे 60 मिनिट आहेत. 60 मिनिटात 100 प्रश्न, एका प्रश्नाला 36 सेकंद. नेमकी काय स्ट्रॅटर्जी ठेवायची? आता आपल्याला माहीतच नाही, म्हणजे आता पेपर ओपन करतो आहे, पण याच्या आधी आपल्याला माहीत आहे का की कुठल्या प्रश्नाला, कुठल्या विषयाला किती प्रश्न येणार आहेत? तर अजिबात नाही. मग नेमकं काय करायचं? पहिला 1 मिनिट मराठीचे किती प्रश्न आहेत किंवा कुठे आहेत ते प्रश्न. सुरुवातीला असतील तर काही गरज नाही, पण बाकीचे सेट असतील, A सेटला पहिल्यांदाच असू शकतात आणि बाकीच्या सेटला कुठे मागं पुढे वगैरे असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्या सेटमध्ये, पहिला जो तुमच्या हातात जो सेट आहे त्या सेटमध्ये मराठीचे प्रश्न किती आहेत? 15 आहेत, 15 आहेत का मराठी इंग्लिशचे, की 20 आहेत की 25 आहेत? जर 25 असतील तर आपल्याला जवळपास एक 25 ते 30 मिनटं त्याला आपल्याला द्यायचेच आहेत, कारण की तिथेच आपला रिझल्ट आहे. पण 20 असतील तर थोडेसे 20 मिनटं द्यायचे, जवळपास. असे एक्झॅक्ट नाही सांगता येत, पण तेवढे. आणि जर 15 असतील तर अजून थोडासा वेळ कमी करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्ही आता पेपर ओपन केला आहे. 15, 20 किंवा 25पैकी तिथे प्रश्न आहेत. त्याच्यातले काय सोडवायचं आधी? तर मराठी ग्रामर आणि व्होकॅब्लरी पहिल्यांदा सोडवायचं. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्लरीकडे जायचं आणि ते झाल्यानंतर मराठीचा उतारा जर असेल तर सोडवायचा आणि त्याच्यानंतर लगेच इंग्लिशचा उतारा सोडवायचा. या उताराला जवळपास एक 5-5 मिनटं लागणारच आहेत, कारण की याच्यात ॲक्युरेसी आणणं गरजेचं आहे. म्हणजे याला 10 मिनटं आपली गेली आणि बाकीच्या ग्रामर वगैरे सोडायला एक 10 मिनटं, म्हणजे आपले 20 मिनटं. आणि हे दोन्ही झाल्यानंतर लगेच गोल करायचे. हे 15 असतील, 20 असतील, हे 40 प्रश्न झाल्यानंतर गोल करायचे. किंवा तुम्ही ग्रामरचे आणि व्होकॅबचे एकदाच गोल करू शकता आणि उताराच्या नंतर 5-5 गोल करू शकता. गोल करत असताना 1चं 2ला, 2चं 3ला असं होऊ द्यायचं नाही. 30 सेकंद एक्स्ट्रा गेले तरी चालतील, पण आपण जे सोडवलं आहे ते बरोबर गोल करणं आपलं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण आता 15-15, 30 किंवा 20-20, 40 प्रश्नांपर्यंत आपण मागच्या 25 मिनटात गेलेलो आहोत. आता 11:25 झाले असं गृहीत धरूयात आपण, किंवा 20 मिनटं झाली, ज्याच्या स्पीडनं असू शकेल ते. आता मराठी इंग्लिश झालं, उतारे होते तर सोडवले, नसतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आता कुठला सब्जेक्ट घ्यायचा, किंवा तुमच्यासमोर आता रिमोट सेन्सिंग आला असेल लगेच एखाद्याला, तर तेव्हा काय करायचं? तर आता पॉलिटी असेल, जिओग्राफीचे प्रश्न घ्यायचे, लगेच बघायचे. याच्यात आपल्याला कळून जातं फास्टमध्ये तेवढे 10 प्रश्न पॉलिटीचे, जिओग्राफीचे. हे सोडवल्यानंतर काय करायचं? पर्यावरण घेतले, पर्यावरणचे 5 प्रश्न असतील ते, म्हणजे 10 प्रश्न पॉलिटी, जिओग्राफी आणि त्याच्यानंतर पर्यावरण आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्स. आता पॉलिटीचे 10 प्रश्न झाल्यानंतर लगेच गोल करा, जिओग्राफीचे 10 झाल्यानंतर लगेच गोल करा, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे प्रश्न झाले की लगेच गोल करा. त्याच्यानंतर काय येईल? तर फिजिक्स आणि केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग वगैरे वगैरे येईल. आता याच्यात माहीत असेल तरच गोल करा, म्हणजे याच्यात रिस्क घेणं योग्यच नाही. करंट अफेअर्समध्ये पण एखादा प्रश्न असा असेल आपल्याला माहीतच नसेल,
तो सोडूनच द्यावा लागेल, तो स्किप करावा लागेल. आणि इकडे रिमोट सेन्सिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, ICT वगैरे इथे असे 2-4 प्रश्न असू शकतात की 15 प्रश्न आले तर याच्यातले आपल्याला उत्तर माहीत नसतील. इथे स्किप करायला आपल्याला स्कोप आहे. ओके. त्याच्यानंतर आता हे तुम्ही सोडवलं, बाकी सर्व प्रश्न सोडवले. आता गणिताचे किती प्रश्न आहेत हे आपण पहिल्यांदाच बघायचं आहे. मराठी, इंग्लिश आणि गणितचे प्रश्न आपल्याला चेक करायचे. तिथेच आपल्याला कळेल की कुठल्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे. आता तुमच्याकडे शेवटचे 15 मिनटं किंवा 10 मिनटं राहिलेली आहेत. जर 15 मिनटं राहिली असतील समजा तुमच्याकडे, किंवा 15 गणितं आली असतील तर 15 मिनटं ठेवा, आणि 10 गणितं असतील तर एक 10 ते 12 मिनटं ठेवा. म्हणजे आता हे ठेवणं म्हणजे असं एक्झॅक्ट तुम्ही म्हणाल की कसं ठेवा, तर ते ठेवायचे कशी तरी. आता वेळ पुरत नाही माहिती आहे मला, पण ठेवायचे. ओके. जर 10 प्रश्न आले तर आपल्या एक 6 ते 7 प्रश्न, जर मॅथ खूपच वीक असेल तर एक 5 प्रश्न यायला हवे. आणि त्याच्यात पण रिझनिंगचे प्रश्न आधी घ्यायचे. म्हणजे काही प्रश्न असतात रिझनिंगचे की खूपच मोठे असतात, ते स्किप करायचे, पुढे जायचे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ आणि रिझनिंग सोडत असताना पेपर फास्टमध्ये एका 30 सेकंदामध्ये बघायचा की शेवटचे कधी कधी कसं असतं, शेवटचे 4 प्रश्न असतात ते खूपच सोपे असतात, आणि पहिले जे 4-5 प्रश्न असतात ते खूपच मोठे असतात. अवघड नसतात पण मोठे असतात, त्याला वेळ जास्त लागतो. आणि शेवटचे 4 जे प्रश्न असतात ते अगदी 2-3 मिनटात ते प्रश्न सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे शेवटचे जे असतील गणितं ते पहिल्यांदा वाटलं तर बघायचे, आणि किंवा पहिले 1-2 सोडून लगेच पाठीमागून बघायचे, किंवा मध्ये पण एखाद्या वेळेस असं असू शकतं. त्याच्यामुळे असं नाही की आपण 100 प्रश्न अटेम्प्ट करण्यापेक्षा वाचून झाले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं आपण आता शेवटच्या 10 मिनटात आलेलो आहोत, तर आपण 15पैकी एक 10 गणितं आपल्याला 8-10 यायला पाहिजे, किंवा 10पैकी आपल्याला एक 6-7 गणितं यायला पाहिजे. ज्यांचं मॅथ खूपच वीक आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं खूपच स्ट्रॉंग असेल त्यांना 8-9 प्रश्न येऊ शकतात. 10पैकी 10 किंवा 15 येऊ शकत नाहीत कुणालाच. ओके. काही अपवाद सोडले तर. हे झालं. आता आपण मराठी, इंग्लिश हे पहिल्यांदा सोडवलं, नंतर आपण पॉलिटी, जिओग्राफी सोडवलं, त्याच्यानंतर आपण पर्यावरण घेतलं, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, आणि त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग, ICT, फिजिक्स, केमिस्ट्री हे सोडवलं, आणि सर्वात शेवटी मॅथ आणि रिजनिंग सोडवलं. आता तुम्ही म्हणाल ते मोजायचे वगैरे असतात की आता समजा तुम्ही 70 अटेम्प्ट केला आहे, तर पण आपल्याला कसं कळेल की आपण 70 अटेम्प्ट केला आहे, तिथे लिहायचं असतं की आपण किती अटेम्प्ट केला आहे वगैरे. तर आपण 70 मोजायला जातो. ओके. 70 आपण मोजतो, किती मोजले, तर किती आपल्या त्या आन्सर शीटवरती असतं की किती काळे केलेत, आपण ब्लॅक केलेत होल. तर तिथे आपण जे केलेले ते नाही मोजायचे, ज्याची संख्या खूप जास्त आहे ना, आपण 70-80 असेच सोडवणार अटेम्प्ट. पण आपण किती नाही सोडवले, समजा एखाद्याने 80 सोडवलेत तर 20च त्याला मोजायचे. म्हणजे काय मोजायचं की जे आपण काळे केले नाहीत, ब्लॅक्स केले नाहीत आपल्या आन्सर शीटवरती, तेवढेच फक्त मोजायचे. त्याची संख्या खूप कमी आहे ना, जे आपण सोडवले त्याची संख्या जास्त आहे की, आणि न सोडवणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. म्हणजे आपण समजा 20 सोडवले नाही तर मग 100मधून 20 मायनस केले, आपण 80 अटेम्प्ट केले. ओके. बरेच विद्यार्थी काय करतात, आपण जेवढे अटेम्प्ट केले तेच मोजत राहतात, त्याची संख्या खूप जास्त आहे. तेवढ्या वेळेत आपला एखादा प्रश्न होऊ शकतो. ओके. त्या गोष्टी आहेत. हे स्मार्ट वर्क म्हणतात त्याला, की आपण 80 प्रश्न मोजायचे नाही किती सोडवले, तर आपण किती नाही सोडवले ते मोजायचे, आणि 100 प्रश्नातून ते मायनस करायचे. ओके. अशा रीतीने आपण स्ट्रॅटर्जी ठरवलेली आहे की कुठले विषय प्रिफरन्स ठेवायचा. पहिले मराठी ग्रामर आणि होकॅप, त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर आणि होकॅप, आणि त्याच्यानंतर जर उतारे असतील तर मराठी उतारा आणि लगेच इंग्लिशचा उतारा. ओके. त्याच्यानंतर पॉलिटी, जिओग्राफी, पर्यावरण, करंट अफेअर्स, आणि फिजिक्स, केमिस्ट्री, रिमोट सेन्सिंग, ICT वगैरे. आता कोणी म्हणेल मला पहिल्यांदा मराठी, इंग्लिश नाही आलं, मला रिमोट सेन्सिंग आलं, पहिल्यांदा सोडवायचं का, तर अजिबात नाही सोडवायचं. पहिल्यांदा जेव्हा आपल्याला आलेलं असेल, पहिल्यांदा कोणाला मॅथ पण येतं, सोडवायचं का, तर अजिबात नाही सोडायचं. मॅथमॅटिक्स शेवटी सोडवायचं, जरी ते आपल्या पेपरमध्ये कधी पण आलं असेल. पहिल्यांदा हाच पॅटर्न ठेवा, मराठी आणि इंग्लिश आधी सोडवा, आणि रिमोट सेन्सिंग आणि मॅथ हे शेवटी सोडवा. ओके. मग बाकीचे विषय तुम्ही कमी जास्त करू शकता. कोणी म्हणेल मी करंट आधी सोडवणार, जिओग्राफी आधी सोडवणार, चालतं ते. पण पहिले 2 विषय कुठले सोडायचे, मराठी आणि इंग्लिश, आणि शेवटी 2 कुठले विषय सोडायचे, तर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन, ICT, रिमोट सेन्सिंग, फिजिक्स, केमिस्ट्री, आणि त्याच्यानंतर एकदम शेवटी कुठला सोडायचा, तर तो आपला मॅथ आणि रिजनिंग. ओके. अशा रीतीनं हा आपल्याला सोडवायचा आहे. परीक्षा 60 मिनटात आपल्याला 100 प्रश्न, एका प्रश्नाला जवळपास 36 सेकंद आहेत. त्याच्यातले पण 2-3 मिनटं आपल्याला ते साईन वगैरे करण्यात वेळ जातो. त्याचं एवढं टेन्शन नाही घ्यायचं, ते प्रत्येकालाच 5 मिनटं 2 मिनटं असे ते द्यावेच लागतात. ओके. तर अशा रीतीनं आपण तुम्हाला हे कळालं असेल की कशा रीतीनं पेपर सोडवायचा आहे. पहिल्यांदा गेल्या आपण मराठी आणि इंग्लिशचे आणि गणिताचे किती प्रश्न आहेत हे बघायचे आहेत, आणि त्याच्यावरूनच आपल्याला ह्या गोष्टी कळतील. ओके. तर सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.